आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. MIM पक्षाच्या वतीने उदयपूर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी. दिनांक 10 जुलै गुरुवार रोजी MIM पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौसदैन यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत प्रशासनास परभणी शहरातील मुस्लिम बांधवांसोबत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 11 जुलै रोजी वादग्रस्त असणारा तसेच मुस्लिम बांधवांच्या भावना दुखविणारा आणि सामाजिक वातावरण दूषित करणारा उदयपूर फाईल हा चित्रपटास परभणी शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली. अन्यथा MIM पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. दिलेल्या निवेदनावर MIM पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौसदैन यांच्यासह परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या स्वाक्षऱ्या आहे. जुनी पेन्शन व 100% अनुदानासाठी धरणे आंदोलन. सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी व राज्यातील निक्षापात्र विना अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान द्यावे. राज्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण व यथानियम वेतन देण्यात यावे. या व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठवाडा विभागातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 10 जुलै गुरुवार रोजी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या धरसोडीच्या व नकारात्मक शैक्षणिक धोरणामुळे राज्यातील शालेय शिक्षण विभाग प्रश्नग्रस्त बनला आहे. राज्यकर्त्यांनी स्वतःसाठी आकर्षक पेन्शन योजना लागू करून घेतलेली असताना शिक्षक तारांना अतिशय कुचकामी अशी अंशदेशाही पेन्शनाच्या लागू केली आहे. गेल्या 5 शतकापासून राज्यातील हजारो शिक्षक कर्मचारी विना वेतन किंवा अल्प वेतनावर काम करीत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणाशी संबंधित इतर घटकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वाभिमानी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन. परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 10 जुलै गुरुवार रोजी जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर, गाय, गोठा, घरकुल अशी अनेक कामे शेतकऱ्यांनी पंचायत समिती अंतर्गत पूर्ण केले. परंतु अधिकारी सांगतात 2024 पर्यंतचे बिल अदा केले असे सांगत होते. अद्याप या कामाचे कुशल बिल शेतकऱ्यांच्या पदरी आणखीही पडलेले नाही. काही शेतकऱ्यांच्या विहीर 2021 ते 2024 या वर्षामध्ये पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांनी कार्यालयाचे उंबरडे झिजून अद्याप शेतकऱ्यांना विहिरीचे बिल मिळालेले नाही. हे बिल का मिळाले नाही असा प्रश्न उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालून प्रश्न विचारला. जोपर्यंत शेतकऱ्यांची बिले खात्यात पडत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयामधून उठणार नाहीत असे ठामपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. शेतकऱ्यांची पडवणूक दिवसादिवस वाढत चालली आहे. याकडे प्रशासन अद्याप लक्ष घालायला तयार नाही. पंचायत समितीचे अधिकारी फाईल मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी करत आहे असा प्रश्न शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित करत होते. परंतु उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या विषयावर मौन बाळगले. जर शेतकऱ्यांना त्रास दिला तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ असा सवाल करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालय घोषणांनी दणाणून सोडले. यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, नागेश दुधाटे, राम दुधाटे, मुंजाभाऊ लोंढे, हनुमान चांगभले, विष्णू दुधाटे, उद्धव जवजाड यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाप कंपनी आयोजित करिअर गायडन्स सेमिनारला प्रतिसाद. जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयात बाप या IT कंपनीने विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स सेमिनार आयोजित केला होता.
या प्रसंगी बाप या IT कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे आणि ग्लोबल सोल्युशनचे संस्थापक अध्यक्ष पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचे चिरंजीव ध्रुव दीपक साकोरे यांचे प्रमुख मार्गदर्शन मुलांना मिळाले। 12वी नंतर करिअर संबंधात मुलांमध्ये खूप सारे संभ्रम निर्माण होतात। अशा वेळी मुलांना योग्य मार्गदर्शन मिळणे फार गरजेचे असते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन बाप कंपनीने या चर्चासत्राचे आयोजन केले होते। या चर्चासत्रासाठी जिंतूर तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी आणि पालक वर्गांनी हजेरी लावली होती। परभणी शहरातील मेहराज नगरात नागरी सुविधा पुरविण्याची मागणी। परभणी शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील मेहराज नगर येथे नागरिक मागील 25 ते 30 वर्षापासून वास्तव्यास आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे। रोड नसल्याने व व्यवस्थित नाल्या नसल्याने नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर साचत आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे। लहान मुलांना शाळेत तसेच वृद्धांना ये जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। परभणी महानगरपालिका प्रशासनास वारंवार निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याने आज दिनांक 10 जुलै गुरुवार रोजी मेहराज नगर येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन सादर केले। दिलेल्या निवेदनावर शेख शकील, शेख पाशा, मोहम्मद अनवर, मजहर खान, फेरोज खान, मोहम्मद मुजाहिद, शेख बाबर, शेख फारूक यांच्यासह मेहराज नगर भागातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। गाडी अडवून लुटणाऱ्या लुटारूंना पोलिसांनी केले जेरबंद। भारत फायनान्स बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून लोखंडी रॉडने मारहाण करीत त्याच्या जवळील 2,51,680 रुपये असलेली बॅग लुटणाऱ्या भारत फायनान्स बँकेच्याच एका कर्मचाऱ्यासह अन्य एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले। पाथरी पोलीस ठाणे हद्दीतील वडी पाटीजवळ 2024 साली भारत फायनान्स बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग करीत गाडी अडवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करीत त्यांच्या जवळील 2,51,680 रुपयांची रक्कम पडविण्यात आली होती। या प्रकरणात पाथरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तपास सुरू केला व निखिल दिलीप जाधव राहणार ढोकमाड तांडा तालुका परतूर व शंकर प्रकाश चव्हाण राहणार कनकवाडी तांडा तालुका परतूर या दोघा आरोपींना ताब्यात घेतले व मुद्देमाल जप्त करण्यात आले। सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चालू असताना भारत फायनान्स बँकेचा कर्मचारी या गुन्ह्यात सामील आहे अशी माहिती कळाल्याबरोबर या पथकाने बजरंग दत्त आज क्षीरसागर चिंच वडगाव तालुका वडवणी यास औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले। त्याने गुन्हे करीत असताना वापरलेल्या मोबाईल मोटरसायकल जप्त करण्यात आली। उदयपूर फाईल चित्रपटावर बंदी घालण्याची वंचितची मागणी। उदयपूर फाईल हा चित्रपट काल्पनिक चुकीच्या इतिहासाचा संदर्भ देऊन अवास्तव माहितीवर आधारित आहे। निर्मात्यांचा उद्दिष्ट हा जनसामान्यात इस्लाम धर्माची प्रतिमा मलिन करण्याचा आहे। दोन समाजात तेढ निर्माण करणारा द्वेषपूर्ण उदयपूर फाईल चित्रपटाच्या प्रदर्शनास बंदी घालावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि परभणीतील चित्रपटगृह चालकांना निवेदनाद्वारे आज दिनांक 10 जुलै गुरुवार रोजी करण्यात आली। दिलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, जिल्हा सचिव गौरव तारू, जिल्हा युवा अध्यक्ष तुषार गायकवाड, जिल्हा युवा उपाध्यक्ष मुजफ्फर खान, गणेश गाडे, मजहर खान, मुबशीर खान, शेख सुफियान, सलीम खान, हुसेन शेख, गौतम रणखांबे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।